कन्नड तालुक्यात एकूण 9 गट आहे व 18 गण आहेत। त्यापैकी देवगाव गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर विजय गव्हाणे हे विजयी झाले, तर पंचायत समितीसाठी शिवसेनेचे सिद्धेश्वर झालटे हे विजयी झाले। डॉक्टर संजय गव्हाणे यांचा विजय उत्सव साजरी करीत देवगाव परिसरात भव्य विजय रॅली काढण्यात आली। यावेळी सर्वांनी गुलाल उधळीत फटाके फोडत जल्लोष साजरा केला। यूसीएन टीव्ही प्रतिनिधी एलवी पवार। अरे क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में। क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में। अरे क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में। क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में। नमस्कार। कन्नड तालुक्यातील देवगाव गट या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर संजय गव्हाणे तसेच ललित सुभाषे पंचायत समिती देवगाव व विजय हरदे पंचायत समिती तारपिंपळगाव हे विजयी झाले आणि त्यांच्या विजय झाल्यानुसार देवगाव मंडळ या ठिकाणी भव्य अशी रॅली काढण्यात आली आहे आणि विजयाचा उत्साह ते साजरा करत आहे। त्यासोबत सर्वच कार्यकर्ते आपल्या सोबत आहे आणि आपण त्यांच्याकडे थोडक्यात मुलाखत त्यांचे जाणून घेऊ। नमस्कार, नाव काय आपलं? तुम्ही काय सांगू शकता या विजयाबद्दल? हा विकासाचा विजय या गावाने सरांच्या माध्यमातून या सर्कलमध्ये कोट्यवधीशे रुपयाची कामं झाली। त्या कामाचा हा विजय। अन्ना बाइट द्या। आपका नाम क्या? जो चुनाव होगा, चुनाव में गव्हाणे जरूर क्या है, तो उसके बाद क्या बात नौजवानों को तुम्ही काय सांगू शकता या विजयाबद्दल? या पुढे जनतेने आपल्या मनातले जे उमेदवार आहे त्यांना निवडून दिले। हे उमेदवार ज्यांनी पदावर नसताना देखील जनतेसाठी खूप असे काही कामं केलेले आहे, त्यामुळे जनतेने त्यांना भरभरून असं मतदान करून चांगल्या मताने विजय केला। म्हणजे संजय गव्हाणेंनी या भागात पद नसताना सुद्धा काम केलेलं आहे। त्या कामाची पावती म्हणून या भागातील मतदारांनी त्यांना निवडून दिलं आहे। आपल्यासोबत अजून कार्यकर्ते त्यांच्याकडून आपण थोडक्यात बरोबर जाणून घेऊ। नाव काय तुमचं? हे भैया, तुम्ही काय सांगू शकता या विजयाबद्दल? जनतेने विकासाला मदत केली, मतदान केलं आणि विकास निवडून आला या ठिकाणी। आणि सुरुवातीपासूनच जनतेची सहानुभूती ही डॉक्टर संजय गव्हाणे बरोबर होती आणि ललित सुभाषे बरोबर होती आणि या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पॅनल बरोबर जनतेच्या अगोदरपासून सहानुभूती होती आणि ती सहानुभूती विकासाच्या माध्यमातून होती, कुठल्या काही दुसऱ्या माध्यमातून नव्हती। ठीक आहे, आता या ठिकाणी ललित सुभाषे यांचे वडील आपल्या सोबत आहे। ते कमी बोलतात पण काम जास्त करतात। आता आपण त्यांच्याकडून थोडक्यात त्यांचे मनोगत नाव सांगा तुमचं, नाव सांगा तुमचं। हा जो विजय झाला भारतीय जनता पार्टीचा, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता?